नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलतो रानात. तर रानात कशासाठी आलतो हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हा बघा, इथं गाडी लावली, इथं रोहन थांबला आहे, फादर आहेत मागं, आणि इथं आपली भेंडी. तर विषय असा झाला होता, भेंडीसाठी काही औषधं आणायची होती. तर ती भेंडी कशी आली, काय आली, तर ती बघायसाठी आपण आलतो. तर चला, मी तुम्हाला पण थोडी झाडं दाखवतो भेंडीची. तुम्हाला जी समोर दिसते इकडं, ही सगळी झाडं समोरची गवारीची आहेत. आणि हे बघा, ही जी इथं खाली आहे झाड आहे ते भेंडीचं आहे. आणि ते बघा, फादर तिकडं चाललेत ना, तर सगळा पलीकडचा प्लॉट पण भेंडीचा आहे. तर ते काय झालं, यांना आहे ना थोडीशी कीड लागली ह्या झाडांना. आणि हे बघा, पानं पिवळी पडत आहे. तर त्याच्यामुळेच ही पानं आणि झाडांचा फोटो काढायला आलतो. आणि आत्ता मी घेतला आहे फोटो काढून. आणि हीच औषध कुठलं घ्यायचं आहे, काय घ्यायचं, हे दुकानवाल्याला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी फोटो काढायला आलतो. आणि आता आपण जाणार आहे, लगेच एवढं फोटो बिटो काढतो मी. आणि नंतर जातो नदीकडं. मी म्हणलेलं ते ह्याच्यासाठी आपण आलो आहे की झाडाला असे आळ्यांनी खाल्लं आहे थोडंफार. आणि जे किडे लागले ते मवाट म्हणते त्याला. तर हे किडे असे आहेत. आणि झाडाची पानं पण पिवळी पडलेत. तर याच्यावर जर काही सोल्युशन तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आपण मग ते करून बघूया. आणि त्याने जर फरक पडला तर मग चांगलंच होईल. तुम्हाला जर काय माहिती असेल तर नक्की कमेंट करा. आणि हे बघा, अशा प्रकारचा एवढा फ्लॉट आहे. तर याच्यात प्रत्येक झाडाला तेच झालं आहे, जर पानं पिवळी पडत आहे आणि हे किडे लागत आहे. तर त्याच्यावर नक्की सोल्युशन सांगा. भेंडीच्या प्लॉटच्या शेजारूनच इकडून खाली चाललो आहे रानात. तर इथं आहे ती बोरीची झाडं, पण ही आत्ता सध्या झाडं नाही आहेत. तर हे नुसते काय म्हणतात त्याला, काय रास्त ही खोड, झाडाची खोड आहे. तर हे बघा, ही झाडाचं खोड आहे. आणि हे असं ठेवण्याचं कारण म्हणजे हे खोड आहे ना, त्याला सगळे पावसाळा झाल्याच्या नंतर ना काही महिन्यांनी ना पानं फुटतात. आणि त्या पानांच्या नंतर मोठ्या मोठ्या फांद्या येतात. आणि मग त्या फांद्यांना आहे ना बोरं लागतात. तर ह्याच्यासाठी प्रोसेस असते झाडांना, की दरवर्षी एक सीझन होऊन गेला की झाडांची छाटणी करतात. आणि त्याच्यानंतर झाडं काही दिवस अशीच ठेवतात. तर हे बघा, ही झाड आहे. आणि इकडं नारळाचे पण झाड आहे पाठीमागे. आणि आता निघालो मी खालच्या दिशेने. थोडं थोडं करत तुम्हाला सगळं दाखवतोच काय आपल्या रानात ते. तर चला, इथं लावली गाडी फादरची आमची गाडी तिकडं पार्क केली आहे लांब. तुम्हाला दिसत असेल तर बघा, झूम करतो. ते बघा आमची गाडी ही लावली आम्ही ॲपल बोरच्या रानात. तिथनं आलो भेंडीचा प्लॉट इकडे. इथं ड्रिप आथरली. हे बघा, लिंबाच्या झाडाची सावली, मस्त जेवण करायला किंवा संध्याकाळी दुपारचं उन्हात बसायला त्याच्यासाठी. आणि इथे पण बोरीचा प्लॉट आहे, वरती पण आहे. इथनंच आता रोड एक खाली जातोय. हे बघा, ह्या प्लॉटच्या आणि ह्या दोन्ही प्लॉटच्या मधनं ह्या बांधाने आपण आता खाली जाणार आहे. लिंबाचं झाड आहे, तिथून आपण खाली आलो आहे. आता खालच्या बोरीच्या प्लॉटमध्ये आलो आहे. आणि या प्लॉटमधनं अजून आपण खाली चाललो आहे. तर इकडे माझ्या शेजारी आहे बघा. तर बघा, भेंडीचा प्लॉट संपला की लगेच ऊस आहे, थोडाफार ऊस आहे. आता हे ऊस वाढेल, थोड्या दिवसांनी जाईल कुठं कारखान्यात, ते नंतरचा प्रश्न आहे. आत्ता सध्या मी चाललो आहे खाली. आणि आपण निघालो आहे कुठं, नदीकडे निघालो आहे. नदीचा आता पावसाळा असल्यामुळं तर आपल्याला मासे, खेकडे किंवा काय कासव तर काही सापडणार नाही. तरी पण आपण रोहनसाठी एकदा जाऊन येऊ नदीवर. रोहन म्हणतोय मला पोहायचं आहे. तर ठीक आहे, ऊन पण तापलं आहे, त्याला पोहायचं आहे पण. तर त्याच्यासाठी आपण चाललो आहे खाली. रोहन बघा चालतो आहे, सोबत बिस्लेरी पण आणली जहागीरदार असल्यावर. इकडे बघ, तोंड दाखव. नाही तोंड दाखवाय नाही म्हणतोय. तर ठीक आहे. आता तिकडं काटे, तर बघा काट्यांनी चाललं आहे काटे. तिकडून नाही तर ह्या बांधाने जाणार आहे आपण सध्या खाली. बघा, ऊसाच्या शेजारूनच खाली गेलं की इकडं पण बोरीचा प्लॉट आहे. चल ना, इकडून वरतून चल ना, कशाला पाणी असेल त्याच्यात अडकशील, चिखल आहे तिथं. तर इकडून बांधाने आम्ही खाली जाणार आहे. तर हे बघा, वॉल आहे, रानात पाणी बिणी द्यायला सगळीकडे वॉल आहे. आणि इथं लिंबाचं झाड आहे. पण ह्या लिंबाच्या झाडाखाली न बसता आम्ही कंटिन्यू वरच्याच लिंबाच्या झाडाखाली असतो, कारण तिकडं मोकळी जागा आहे बसायला, एकदम प्लेन. आणि सावली पण पडते आणि जेवायला पण एकदम चांगलं आहे तिथं सोय, त्याच्यामुळे तिथं बसतो. पण वरून सगळं खाली डायरेक्ट आलो आहे. आणि इथंही लावलं आहे सिस्टीम, रानात सगळीकडं पाणी सप्लाय करायला ही सिस्टीम आहे. इथनं रानात पाणी फिल्टर होऊन जातं, कारण नदीचं पाणी येतं आहे. आणि नदी हे बघा, इथून समोर जी तुम्हाला दिसते ना खाली, तर ते बाभोळ येते. हे बघा, इथून रस्ता आहे. आता इथून आम्ही जाणार तिथून आणि त्या बाभळीपासून खाली उतरणार. मग तिथं नदी, तर मी नदी पण चाललो आहे. काठळ्याची झाडं पण लय डेंजर आहेत, कारण ही ह्यांच्या मध्ये ना काय विहीर येतं. त्याच्यामुळे विहीर कुठे आहे, झाडं कुठे आहे ते पण कळत नाही. त्याच्यामुळे पुढं जायला पण लय रिस्क आहे. तरी आपण साईडने आता जमीन बघून पुढं जातो आहे. तर चला, जातो नदीपर्यंत. पण नदी काय कुठं पॅक झाली तीच कळत नाही,
कारण सगळे त्या नदीवर हिरवी हिरवी झाडं आली. ते बघा हो का, इथं पाणी दिसतंय, इथं झाडं येतं आणि परत पलीकडे असली बारकी बारकी झाडं येतं ती पाण्यावर चालतात ती. त्याच्यामुळं तर आपल्याला काही नदी कुठं आहे आणि काय झालं आहे काहीच कळलं नाही. त्यामुळे मी पुढं जायची तर काही रिस्क घेत नाही, कारण मला पोहा येत नाही आणि जर चुकून गाळात पडलो तर ह्यो वाचवायसुद्धा येणार नाही. बघा हसतोय, तोंड तिकडं करून हसतोय. त्या म्हशीसोबत बोलतोय पण इकडं व्हिडिओसुद्धा बघत आहे. त्याच्यामुळं मी पुढं जायची रिस्क घेणार नाही. तर बघा ही नदी आहे, तिथं पाणी दिसतंय आणि ती नदी तिकडून आली आणि करा नदी आहे. करा नदी लाभली आपल्या रानाला. त्याच्यामुळं रानात आणि हे बघा ही पाईपलाईन सगळी रानात गेली आहे. त्याच्यामुळं रानाला पाण्याचा तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि पाण्याचा प्रॉब्लेम नदी जरी आटली तरी 2 विहिरीत रानात, मग काही प्रॉब्लेम येत नाही. तर असं आहे आमचं शेत. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि जर काय कधी रानात भोजन करायला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, तर आपण सगळे सोबतच येऊ. पण आत्ता सध्या सगळं रान फिरून आलो आहे आणि आत्ता खूप कंटाळं, ऊन पण तापलं आहे. लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली थांबलं हे बघा. त्याच्यामुळं आपण आत्ता काय करतोय, घराकडे निघतोय. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विषय असा आहे की आपल्या भेंडीसाठी तुम्हाला जसं विचारलं तर जर काही सोल्युशन असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा.